मी ज्या ठिकाणी उभा आहे ती सर्व जागा आहे वन विभागाची। खोक्याबाईने वन विभागातील हरिण तर सोडलेच नाहीत, परंतु वन विभागाची जमीनसुद्धा सोडली नाही। हा सर्व परिसर जो पाहताय तो वन विभागाच्या अंडरमध्ये येतो। याच परिसरामध्ये खोक्याबाईनं त्याचा जो ग्लास हाऊस म्हणायचा तो घर देखील बांधलेला आहे। आपण सर्व दृश्य पाहू शकता। याच ठिकाणी खोक्याबाईच्या घरातील बांधलेल्या घरात त्यानं जो व्हिडिओ व्हायरल केला होता पैशाचे बंडल फेकताना टेबलावर, तो देखील याच घरातला असल्याचं सांगितलं जातं। हा सर्व परिसर आपण पाहू शकतात आणि याच घराच्या मागे एक खदान असल्याचं देखील सांगितलं जात आहे। आणि याच खदानीमध्ये खोक्याबाई ज्यावेळेस शिकार करून हरिणांना आणायचा त्यावेळेस याच खदानीमध्ये त्यांची जी पुढची प्रोसेस असायची ते करायचे। आणि तेथील नागरिकांशी आम्ही संवाद साधला असता त्यांनी म्हटलं की ज्या प्रकारे खोक्याबाई त्या हरिणांना मारायचा त्याचा आवाज हरिणांचा देखील या ठिकाणी येत होता असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्या ठिकाणाहून खोक्याबाई शिकार करून त्याच्या घरापर्यंत आणायचा त्या घराचा आणि शिकार करण्याच्या पॉईंटचा जो अंतर होता तो 2 ते 3 किलोमीटर होता। आणि त्या ठिकाणाहून सर्व खोक्याबाईची टीम जी आहे ती हरिणांची शिकार करायची जाळी लावून, आणि ही सर्व शिकार झाल्यानंतर हरिणांना बांधून त्या ठिकाणी त्याच्या घराच्या मागच्या खदानीत नेलं जायचं। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर हरिणांवर त्या ठिकाणी पुढची प्रोसेस केली जायची, त्यांना मारलं जायचं आणि त्यांचं मटण देखील केलं जायचं। ज्यावेळेस आम्ही याबद्दल तेथील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांचं म्हणणं आलं की हा सर्व कारभार पोलीस प्रशासनाला देखील आणि वन विभागाला देखील माहीत होता, परंतु वन विभाग देखील आणि पोलीस प्रशासन देखील खोक्याबाईच्या विरोधात एकही ॲक्शन घेत नव्हतं। नक्कीच यामध्ये कोणाचा ना कोणाचा राजकीय वरदहस्त असल्याचं देखील त्या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं आलं। आणि त्या नागरिकांचं असंही देखील म्हणणं होतं की ज्यावेळेस खोक्या हरिण मारायचा त्यावेळेस त्या हरणाचा ओरडण्याचा आवाज जो आहे तो नक्कीच पोलीस स्टेशनपर्यंत जात असणार, कारण की खोक्या ज्या ठिकाणाहून राहतो त्या ठिकाणाहून थोड्याच जवळच अंतरावर ते पोलीस स्टेशन देखील असल्याचं सांगितलं जाते। आणि त्याचमध्ये खोक्याची जी गँग होती त्या गँगचं एका शब्दाशी देखील कनेक्शन असल्याचं सांगितलं आहे। ज्या प्रकारे सुदर्शन घुलेचं आणि त्याच्या टीमचं 33 नंबरशी कनेक्शन होतं, तसंच या खोक्याबाईच्या गँगचं देखील पार्टी या नावाशी काही ना काहीतरी कनेक्शन असल्याचं त्या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलं। खोक्याबाईच्या ग्रुपमधील जेवढे मेंबर आहेत त्यांच्या हातावर एक साईटला पार्टी असं नाव देखील गोंदल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ही सर्व गँग जी आहे ती त्याच ग्लास हाऊसमध्ये बसून त्यांचं पुढचं जी हरणाचं मटण आणलेलं त्या ठिकाणी करायचे आणि त्यांची पार्टी देखील चालायचं असं देखील सांगण्यात आलं आहे। आणि यातच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या सर्व कारभार जो आहे तो पोलीस प्रशासनाला वन विभागाला देखील माहीत असल्याचं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे, परंतु यामध्ये कोणाचा ना कोणाचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस प्रशासन हे खोक्याबाईच्या विरोधात कारवाई करत नव्हतं। तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात कोणाचा राजकीय वरदहस्त असू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या coverage.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।